आम्ही समर्पण केल्यार आमचे कडेन बँगलोरांत वयके बरें जाता, कर्नाटकांत वयके बरें जाता, मुंबईंत वयके बरें जाता, परराष्ट्रांत वयके बरें जाता, अमेरिका वयके बरें जाता. किंतु मूलस्थान विसरल्यार ताका थोडे दिवस तुम्ही उद्दा घालना दिले वयर चुट्टूची शाखोपशाखा फळ दिवचे उट्टू बंद जाता. तातूं मूलस्थानाक केन्नाही विसरनाशी उरता. तसल एक अवकाश कोण आतां कडवाड आनी सुंकेरींत राबतात तोची धन्य म्हणका. बाकी अमेरिकान तूं पैशान बरें मिळता, किंतु तुमगेले धार्मीक दृश्टीन नाजाल्यार फल आशिल्ल्यान चड फल मेळका जाल्यार तुमी कडवाड आनी सुंकेरीन तूं राबता. थंय खाली पयशे मेळता ते हे जन्मा पुरो. किंतु देवा लोकां वतना हे उठू लॅक येना, तागेले डॉलर लॅक येना. तुम्ही देवा लॅक गेले म्हळ्यार तो डॉलरा लॅक विचारना, पयशे लॅक विचारना. तो विचारचे लॅक कसन की म्हळ्यार कितलं तुवें धार्मीक कार्य केलें, कितलं तुवें पुण्य जोडलें, त्या प्रमाणे तो तोलून घेवन येवन आमकां स्थान दिता. आनी त्या पुण्यानी घेवका जाल्यार तुमी कडवाडांत उरका ना सुंकेरींत उरका आनी वेंकटरमणाले सेव करका, उरल्यार मात्र जायना. अरे स्वामीन सांगले की कडवाडांत आनी सुंकेरींत उरल्यार पुण्य जाता म्हणून. देवाक वयके दर्शन कर, खाली हांग रावल्यार मात्र जायना. म्हळ्यार सेव वयके करका. आनी ते सेव कशी करका म्हणून गे न्हू आमगेले देवान भगवद्गीतेन सांगले, यो मे भक्त्या प्रयच्छती. कोण भक्तीपूर्वक जावन तो उद्दा दिल्यारी अडना, फल दिल्यारी अडना, पत्र दिल्यारी अडना, पुष्प दिल्यारी अडना. किंतु ताका भक्ती म्हणले अटॅच करून येवन दिल्यार पुरो. आनी कसने म्हाका नाका कित्याक की म्हळ्यार लास्ट तो घेवचे कसन की म्हळ्यार पत्र पुष्प फल दिल्या म्हणून तुमकां दिसता, बट तो त्या घेनाशीची भक्ती मात्र घेता. तो भावग्राही जनार्दन म्हणून गे न्हू आमी ताका संबोधन करताचे. पांडवाक गोतस तुमकां कितले त्रास आयले, कसन कश्ट भोगले. आज पांडव पंचमीची, आज पांडव पंचमी दिवसाकची कृष्णाल वयके दर्शन जालें, वेंकटरमणाल वयके दर्शन जालें. तसल पांडव पंचमीक पांडवांक कितले त्रास आयले म्हणून तुमकां गोत आसा. किंतु कृष्णाक तांणी कसने तांणी हें केलें. कृष्णाक तांणी आपणेलें सर्वस्व कृष्ण कसन सांगता तें आयकुचें. कृष्णान सांगिल्लें तशें आयकुचें, कृष्णान पळयलें म्हण की पळोवचें. हेचीच तांगेलें एक हें आशिल्लें. आमी केन्नाय एक उदाहरण दिता उरताची की एक पांडवाले एक विचार दृश्टी कशी आशिल्ली म्हणून. कित्याक की म्हळ्यार आमगेले वयकेची तशी उरका म्हणून. केन्नाय कृष्ण अर्जुन आनी कृष्ण एक कडेन बशिल्तना कृष्णान विचारलें, अर्जुना ते झाडारी कसकी एक कोंब बसला म्हणून सांगता. कोण कृष्ण थंय एक कोंब बसला म्हणून. अर्जुन पळोवंक सांग वय थंय एक कोंब बसला म्हणून सांगता. अर्जुन पळयलें ना, ताणें पळयलें ना. कृष्णान सांगलें अर्जुना थंय झाडार कोंब बसला म्हणून. वय कोंब बसला म्हणून सांगता. ना रे, कोंब बशिल्लें न्ही, थंय कसकी एक आनी एक गिळी बशिल्ली आसा, कीर बशिल्ली आसा म्हणून सांग. वय कीर बसला म्हणून सांगता. पळयलें ना हाणें. कडेर कृष्णान ताका विचारलें, कसने तुका दोळ पळोवन सांगचें जायना हांवें. हांव सांगिल्लें हांव कितें म्हणटास तूं म्हणून विचारतना अर्जुन सांगता, पळय त्या झाडार कोंब आसा म्हणून तूं सांगलें, हांव पळोवंक गे न्हू तुका सांग पर्यंत थंय कोंब उरना, थंय कसकी दुसरो उरता. त्यातून हांव पळोवंक गे न्हू तुका सांगची किंता तूं कसन म्हळ्यार म्हळ्यार हांव पार न्ही वे. तूं कोंब म्हळ्यार कोंब म्हणचें, तूं कीर म्हळ्यार कीर म्हणचें, तूं आनी कसं म्हणटा तें म्हणचें. हांव तूं सांगले नंतर त्या झाडार पळोवंक गे न्हू थंय कोंब आसा म्हणून गे कन्फर्म करून घे, हांव तुका सांग पर्यंत तें कोंब उरना. कित्याक की म्हाका गोत आसा तूं कसन वयकेची चेंज करता आसतली शक्ती सामर्थ्य तुगेले आसा. तुगेले की कसने करचें जाता. तूं सकाळ आशिल्लें रात्र वयके करत, रात्र आशिल्लें सकाळ वयके करचें तसलें सामर्थ्य आसा. म्हणजे तागेले भावन कशी आशिल्ली म्हणून तुमी सांगलें. तो इतलो विश्वास तागेले. कृष्णान सांगलें वे जालें आनी तांतू संशय घेवचे ना. सो अशी आमगेले वयकेची देवाचेर इतलो विश्वास उरका. देवान कसन केल्लें तें खंयची एक बऱ्याकची. आतां आमकां कळना, कसकी आमकां वायट वयके जाता, आमकां जावंक आशिल्ली तशी आमकां मेळना. आमकां कसकीची चेल्या कसकीचे एक इंटरव्यू उरता
हांव इतलें सांगता की म्हळ्यार रे तुगेलें इतलें सेव केलें मागेल्या चल्ल्याक एक इंटरव्यू तूं पास कोन्न दिल ना अशें उठ जाता किंतु तें आज कळना ते चल्ल्याक आनीक कसकीची मुखावेल दिवसान बर जावची उरता तेतकून आज चुकेलें ताणें तें आमकां गोतना किंतु आज आमी ताका हें करताचे किंतु आमी केन्नाय ताजेर विश्वास दवरता आतां पांडवान वैकेची तूं आमगेल वटवास सोन वैके आमकां 14 वर्स वनवास कितें जालें जर पांडवान विचारिल्लें आशिल्लें आसल्यार तूं आमगेल वटू आसा इतलो आसल्यार वैके आमकां 14 वर्स वनवास कितें जालें म्हणून विचारलें रे कसन जाता आशिल्लें ताणें 14 वर्स ते वनवास कोरून गेलो उठू समजून गेलो कडें लास्ट तांणीची म्हळ्यार संपूर्ण आधिपत्य तांकां येवंक पावलें सो देव कसकी तांकां चड दिवच्याक प्रयत्न करतना आमी केन्नाय हस्तक्षेप करनाशी उरता आमगेले देवाचेर प्रीती कशी उरता की म्हळ्यार तुमी सकाळीं उठील तेन्ना चवडूंक उरताची साना चवडूंक उरताची तांकां वैके तुमी जागेताची तेन्ना फस्ट तुमी कसन करताची तुमगेले तोंड आनी धुवन घेताची पयलीं तुमी ब्रश करून घेताची तदनंतर चल्ल्याक ब्रश करूं सुचकी ताका जागू सुचकी हें न्ही करतात तुमी डायरेक्ट चल्ल्याक कितें पयलीं ब्रश घासिनाची हां केन्नाय पळया तुमी कितलेही बिगी उठा ना कितलेही गडबडी उरो तुमी फस्ट कसं करता की म्हळ्यार फस्ट बाथरूमा वचून तुमी तोंड धुवन घेतले एकदा ब्रश घासले आनी कडेर तुमी चल्ल्याक ब्रश घासूचकी हें केलें केन्नाय पळय कितलेही जावो तुमगेल म्हणलें एक शरिराक तुमकां एक मोग आसा